बाबाजी सद्गुरुदास कलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भूजति जस्फुरद्दिक्प्रदेशं विधिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो. चराचरी बहलरसे विश्वत्पत्तभवाय नमो नमः. प्रबलतमसे तत्संहारे हराय नमो नमः. जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तं मृडाय नमो नमः. प्रमहसि पदे निस्त्रे गुण्ये शिवाय नमो नमः. अतुलित बलधामं स्वर्णशैलापदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमः. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुमची दासीचा दास करुणी ठेवा. तुमची दासीचा दास करुणी ठेवा. आशीर्वाद द्यावा. हाची मज नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संत जनी. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत तुकोबाराय यांचा हा 4 नाही 5 नाही 10 नाही फक्त 3च चरणाचा शॉर्ट बट स्वीट. एक माणसाने आता थोडक्यातच बोलावं थोडक्यातच आवरावं. जास्त विस्तार करण्याकरता आता वेळ राहिलेला नाही. धावपळीचं जीवन आहे आणि हे युग फास्ट युग आहे बरोबर ना. थोडक्यात पाहिजे लवकर पाहिजे. आता फूड्समध्ये सुद्धा चेंजेस झालेत. फास्ट फूड लवकर हातात कसे मिळतील आणि कसं ट्रेन पकडता येईल याच्या गडबडीत लोक आजकाल मुंबई पुण्यामध्ये काय होत आहेत चाललेली आहेत. लक्षात घ्या. इतकी स्पीड वाढलेली आहे की माणसं बेचैन आहे. थांबायला त्यांना वेळ नाही. याची टोपी त्याच्या डोक्यावर त्याची टोपी आणि थोडक्यात पाहिजे. म्हणजे पूर्वी टेस्ट मॅच होती नंतर ती वन डे वर आली नंतर 50 आता 20. आता आपण सुद्धा 20च करावं. जास्त 50 आणि टेस्ट नको करायला ऐक नाही. कारण का वेळ कमी आणि दुसरं माणसांना वेळ नाही. ते स्पीड मध्ये आहेत. एक सायकलवाला चालला होता असं पळत आणि सायकल असं घेऊन 2-3 त्याचे मित्र त्यांनी बघितलं की हा सायकल घेऊन पळतोय. याच्या टायर व्यवस्थित आहे चैन पडलेली नाही. मग हा सायकल घेऊन का पळतो. त्याच्याबरोबर पळत त्यांनी विचारलं का रे बाबा इतकी काय धावपळ आहे. हो ना म्हणले. अरे म्हणले सायकलवर बस ना. म्हणले त्या सायकलवर बसायला वेळ नाही हो. विनोद काहींच्या लक्षात आला काहींच्या नाही आला. इतकी स्पीड आज या मानवानं घेतलेली आहे. ती चांगली का वाईट हा विवादास्पद आहे लक्षात घ्या. परंतु याही युगामध्ये आज वारकरी संप्रदाय तग धरून आहे लक्षात घ्या. मला सांगा इतकी अत्याधुनिकता आली एवढं हायटेक जग झालं. सप्ते वाढले का कमी झाले बोला ना. पूर्वीचा कुंभ आणि आताचा महाकुंभ मला सांगा ना. पहा या आधुनिकतेमध्ये लोकांची सुद्धा आज प्रवृत्ती अध्यात्माकडे वाढतच चाललेली आहे. फक्त काय गडबडीत आहेत सगळे. लवकर पाहिजे
इतकं लवकर पाहिजे की आम्हाला जसं एका क्लिक मध्ये सगळीकडे मेसेज पसरतो, एका क्लिक मध्ये बँकेतले पैसे ट्रान्सफर होतात, तसं या अध्यात्मातलं ज्ञान सुद्धा एका कीर्तनानं आम्हाला समजलं. होईल का असं? नाही होत महाराज, लक्षात घ्या. इथे वेळ द्यावा लागतो, परमार्थाला वेळ द्यावा लागतो. तुम्ही घरादाराचा त्याग करून इथे आलात या धर्म मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये, म्हणून इथे काय होईल? ज्ञान मिळेल तुम्हाला. जर घरी बसले असते तर ते मिळालं नसतं, हा आनंद तिथे मिळाला नसता. आणि म्हणून त्यागाची भूमिका पाहिजे. वेळ सुद्धा, काळ सुद्धा देवाचे द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर का होईना, क्षणभर या शब्दाचा अर्थ काळ. तुम्हाला काळ द्यावा लागेल आणि तरच या ठिकाणी या परमार्थातले रहस्य तुम्हा आम्हाला समजू शकतील. वेगवेगळे रहस्य या परमार्थ तत्वाच्या विषयी आहेत, परमार्थ विषयक आहेत, भक्ती ज्ञान वैराग्य विषयक आहेत. तुम्ही आम्ही या ठिकाणी भक्ती ऐकतो, पण त्या भक्तीचं स्वरूप काय, त्याचं नेमकं वर्म काय, ज्ञान आहे त्या ज्ञानाचं नेमकं वर्म काय, परमार्थ तत्व आहे पण त्याला पाहण्याची दृष्टी जी आहे ती कुणाकडे? या संतांकडे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान अर्जन करण्याकरता गुगलवर सर्च करून चालणार, ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर तर अजिबातच नाही महाराज. त्याच्यासाठी तुम्हाला काळ द्यावा लागेल आणि ते गुह्य आहे की नाही, ज्ञान गुढ गम्य, ते जे गम्य गुढ आहे ते समजून घेण्याकरता संतांच्या चरणाजवळ आहे की नाही. ते पाय कुठे दिसतील? पाय या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तुमच्या या ज्ञानाच्या आधारानं उतरेन खरे भवनदी आहे की नाही. संत चरणी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. त्यांच्याशिवाय संताविण प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. त्यांना शरण गेल्याशिवाय या विश्वातला तो विश्वात्मा कधीही दिसणार नाही. आणि म्हणून त्यांचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पाबलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. लक्षात घ्या, त्यांच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय हे जे मस्तक आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि म्हणून संतांना हे वर्म माहित आहे, संतांना हे गुह्य माहिती आहे. फक्त योग्य संत, योग्य व्यक्ती तुम्हाला या परमार्थामध्ये मिळाला ना, बेडा पार हो गया महाराज. चुकीचा माणूस मिळाला, काल शास्त्रीजींनी सांगितलं ना, अख्खं आयुष्य जातं नंतर कळतो महाराज चुकीचा आहे म्हणून. आणि आमचे शास्त्री सांगतात, हे जे पवित्र मस्तक आहे कुणाच्याही पायावर ठेवू तेवढ्या योग्यतेचा लागतो तो, आहे की नाही. तुमचं पवित्र मस्तक नाही. नाही, शास्त्रींना मी एक माणूस बघितला, वृद्ध होता महाराज, म्हणले फार वेगळ्या पद्धतीनं बोलले ते. मी माझे पवित्र मस्तक तुमच्या पायावर ठेवतोय, पाय चांगले ठेवा. वेगळ्या पद्धतीनं बोलले ते महाराज, अंगावर काटा आला होता. आणि म्हणून तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. पाय काय झालं, एक कथा सांगतो आणि कीर्तन सेवा संपवतो एक 5 मिनिटातच. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. सर्वांनी त्या ठिकाणी ठरवलं की समुद्रावर काय बांधायचं आणि लंकेमध्ये जायचं. मग नल नील एक एक दगड आणून टाकत होते. मग त्यांना मदत म्हणून सर्व त्या ठिकाणी कामाला लागले होते. सगळी मोठमोठी वानरं, ज्याला जेवढा मोठा दगड आणता येईल तेवढे मोठे मोठे पाषाण ते आणायचे आणि त्या नलनीलाच्या, नलनील तिकडं. आणि मग ते काही जी वानरं होती चिखल आणायची. हे काम चालू असताना एक खारुताई तिथं आली आणि ती सुद्धा काय करायला लागली, आपली मातीत वाळूत अशी लोळायची आणि तिथं जाऊन अंग झटकायची, थोडस तोंडात थोडस हातात घेऊन जाऊन ते टाकायची. काय काय वानर म्हणले, काय करते, हे बाजूला तिकडं. म्हणले मला सेवा करू द्या ना, तुम्ही एवढं प्रभू रामचंद्रा करता सेतू बांधताय, मग त्या सेतूमध्ये बांधण्यामध्ये
माझा सुद्धा काय आहे? खारीचा. तिथून सुरू झाले बरे हे खारीचा वाटा. म्हणजे मी काम करते म्हणले. आणि काय आहे, आग लावण्यापेक्षा आग विझवणारा मोठा असतो. प्रभू रामचंद्राच्या या कार्याला माझी काय आहे? ही मदत आहे. मी मदत करते. आणि तेवढ्या गडबडीत ती वाचून, आता ती वानर आहेत, ती माकड आहेत, कधी कुणाचा काय पाय पडेल तेवढ्यात भगवंताचं लक्ष, प्रभू रामचंद्राचं लक्ष तिच्याकडे गेलं. आणि ती म्हणले, काय करते? वानर आहे ती. म्हणजे काय करतेस तू? काय नाही देवा, प्रभू तुमच्या या कार्याकरता माझंही योगदान थोडंसं. अगं म्हणले, काय होणार आहे? नाही म्हणले, करू द्या ना मला. माझं हे शरीर सार्थक होईल, माझं हे जीवन सार्थक. बघा प्राण्यानं कळतंय. अगं म्हणले, पण पाय पडेल कुणाचा तरी. आणि असं बोलून मागे वळायला लागले. तेवढ्यात हनुमंतराय मोठं शिळा घेऊन असे आले होते. ते वर असं, खाली लक्ष नाही त्यांचं. आणि त्यांचा पाय पडला कुणावर? त्या खारीवर. हो, तशीच बेशुद्ध पडली. भगवंताने आवाज आला आणि बंद झाला. म्हणले, काय झालं? म्हणून मागे वळून बघितलं. चिची करत तिनं प्राण सोडत होती. तेवढ्यात भगवंताने असं उचललं हो तिला आणि हातावर घेतलं, तिला स्वच्छ केलं, पाणी पाजलं. आणि मग ती शुद्धीवर येऊन पाहते तो काय परमात्म्याच्या कुणाच्या आहे? मी हातामध्ये आहे. अगं म्हणले, काम करत होतीस तू, सेवा करत होतीस, कोणी वानराने तुझ्या पाय दिला? म्हणले, मेली असतीस ना. म्हणलं, काय करू? त्याला शिक्षा देऊ का? कोण आहे तो? ते म्हणले, हनुमंतराय आहेत. म्हणले, मग दंड देऊ का त्यांना? मी शिक्षा देऊ का त्यांना? ती म्हणली, नका देऊ. म्हणले, का? आव म्हणले, त्यांचे पाय लागले म्हणून तुमच्या हातात आले मी, आहे की नाही? त्यांचे पाय जर लागले नसते तर तुम्ही माझा स्वीकार केला नसता. लक्षात घ्या, संताविण प्राप्ती. बघा ना, वारीला जात असताना पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो, आहे की नाही? आपला सोहळा जातो की नाही? कोकणाहून कित्येक दिंड्या जातात. जाता पांडुरंगाकडे. नाव कुणाचं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, भानुदास एकनाथ. का मला सांगा ना, चाललंय पांडुरंगाकडे, नाव कुणाचं घेताय? संतांचं. याचं कारण आहे, देवाची आपली कुठलीच ओळख, तो काही आपल्याला ओळखत, त्याचं लक्ष आहे आपल्याकडे. काय काय म्हणतात, महाराजांनी आम्हाला जवळ घ्यावं, असं काय तीर मारलं तू? 850 कोटी लोकसंख्येमधून देवाने तुमच्याकडे असं पाहावं, असं काय केलंय आपण? कळतंय माझं बोलणं? 850 कोटी लोकसंख्यामधून देवाने तुमच्याकडे लक्ष द्यावं, असं काय परमार्थ आपला आहे? काहीच नाहीये. लक्षात घ्या. नाही ना, संतांचे तुका म्हणे, तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवनदी. या भवनदीमधून जर पार पाडायचं असेल तर संताशिवाय, संतांच्या चरणा, संत ज्ञानाशिवाय इथं पर्याय नाही. म्हणून आजही ह्या काळामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायांचे अभंग या ठिकाणी आज त्याला उजाळा मिळतोय. लक्षात घ्या. आज पहा, ज्ञानोबरायांच्या सुद्धा, तुकोबरायांच्या बिजेला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव साजरा केला गेला. लाखो लोक आज देहूमध्ये त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला. लक्षात घ्या, किती मोठं वैभव निर्माण झालंय महाराज. किती आज अध्यात्मामध्ये सुद्धा बदल झालेले आहेत, वेगळ्या पद्धतीने बदल झालेले आहेत. आपल्या तळवलीमध्ये सुद्धा आता या सप्ताहामध्ये काय झालाय? बदल झालाय, है की नाही? साऊंड सिस्टम, आज बघा तुम्ही, फॅन, कूलर सुद्धा गार लावलेले आहेत. जास्त का लावले नाहीत? तुम्हाला समाधी लागेल म्हणून, आहे की नाही? म्हणून नाही तर तीही व्यवस्था आमच्या ग्रामस्थांनी केली असती, पण जास्त समाधीमध्ये जाऊ नये म्हणून या ठिकाणी आज 68वा हा आमचा पंचक्रोशीचा आगळा वेगळा भव्य दिव्य असा, स्वर्गालाही लाजवेल, आहे की नाही? मोठमोठ्या क्षेत्रांनाही लाजवेल असा हा सुंदर देखणा, नयनरम्य, वैभवपूर्ण, शांतीपूर्ण, आनंदपूर्ण हा महोत्सव या ठिकाणी काय होतोय? साजरा झाला. आजचा हा शेवटचा मागणीपरचा हा अभंग आहे. महाराज, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा, हाची मज नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझे हाती संतजनी. तुका म्हणे, तुमच्या पायाच्या धारे उतरले न खरे भवनदी. म्हणून या ठिकाणी आज श्रीमद भागवत कथेच्या माध्यमाने तुमच्या बरोबर 7 दिवस मला राहता आलं. एवढे दिवस कधी मी राहिलेलो नाही, बरीच वर्ष झाली.
पण या निमित्तानं का होईना एक माझी इच्छा होती, तळमळ होती की माझ्या मायभूमीमध्ये आहे की नाही, माझ्या मायबापांच्या समोर आपलं त्या ठिकाणी जे बोबडा आहे ते मांडावं. म्हणून या ठिकाणी माझ्या इच्छा ज्या होत्या त्या तुम्ही सगळ्यांनी मिळून पूर्ण केल्याबद्दल खरंच मी तुमचा ऋणी आहे. तुमच्या ऋणातनं मी कधी उतराई होऊ शकण्याचा कधी प्रयत्न करणार नाही आणि तुमचे अनंत उपकार आहेत. तुम्ही संत माय बाप कृपा काय मी पतित दिवाणू काय वर्णन करणार. पण या श्रीमद भागवत कथेच्या निमित्तानं आज सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये आज सगळी जुनी मंडळी, मोठी चांगली चांगली मंडळी आज भेटली. मला गणपतीला सुद्धा ही भेटली नाहीत, पण या 7 दिवसामध्ये आणि